ओल्या तुरीच्या सोल्याची आणि हरभऱ्याची कचोरी। एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल घ्यायचं। तेल थोडंसं गरम होत आलं की जिरे टाकायचं मध्ये। लसण, अद्रक आणि थोडीशी हिरवी मिरची टाकून त्याला थोडंसं परतून घ्यायचं। परतून घेतल्यानंतर यामध्ये हिरवे तुरीचे सोले आणि हरभऱ्याचे सोले टाकून थोडीशी वाफ काढून घ्यायची। हे सर्व छान परतून झाल्यानंतर थोडंसं गार व्हायला ठेवायचं आणि नंतर मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं। हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलेलं आहे। आता यात टाकणार आहोत चवीपुरतं मीठ, चाट मसाला, थोडंसं काळं मीठ, हे सर्व एकत्र करून घ्यायचं। आपली स्टफिंग रेडी झाली। आपण 2 वाटी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि क्रश करून थोडंसं ओवा टाकायचं। कडकडीत 2 चमचे मोहन, मैद्याला तेल असं व्यवस्थित चोळून घ्यायचं। सर्व एकत्रित जिन्नस करायचे। नंतर जेवढं लागेल तेवढं पाणी टाकून मैदा असा घट्ट मळून घ्यायचा। 10 मिनिट रेस्ट झाल्यानंतर आपला डो तयार आहे। छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। पतली पारी लाटायची। स्टफिंग भरून घ्यायची। स्टफिंग अशी गच्च भरा म्हणजे कचोरी छान लागेल। व्यवस्थित लाटून घ्यायची सगळीकडून। तेल गरम झालं का पाहायचं। थोडंसं पहिल्यांदा सुरू हाय फ्लेम ठेवायची, नंतर आपली कचोरी सोडून सगळ्या बाजूने फ्राय करून घ्यायचं। गोल्डन ब्राउन होईपर्यंत कचोरी आपली तळून घ्यायची आणि मस्त अशी फुललेली कचोरी तुम्हाला मिळेल। कचोरी परतून घ्यायची आणि असं ब्राऊन कलर होईपर्यंत छान तळून घ्यायची। खुसखुशीत कचोरी आपली तयार होईल। आपली गरमागरम कचोरी हिरवी चटणी आणि सॉस सोबत तयार।